हॅलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल। आज आपण बनवूयात अगदी मार्केटसारखी बनणारी कुरकुरीत अशी चायनीज भेळ घरच्या घरी। मी आज काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। नूडल्स एकमेकांना चिकटू नये म्हणून काय केले पाहिजे, भेळ कशी कुरकुरीत बनवावी, नूडल्स कशा रीतीने तळून घ्यावे, हे सर्व मी या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी आपण घेऊयात नूडल्स। मी येथे 5 ते 6 लोकांसाठी हे नूडल्स बनवत आहे। एक उभा चिरलेला कांदा, 2 शिमला मिरची, अर्धी उभी चिरलेली कोबी, एका पातेल्यामध्ये उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये मी नूडल्स ॲड केले आहे। 1 टेबलस्पून ऑइल मी आधीच टाकले होते। नूडल्स हे आपल्याला 60 to 70% ही कुक करून घ्यायचे आहेत। कुक केल्यानंतर त्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे नूडल्स आहेत ते एकमेकांना चिकटू नये। त्याला चांगल्या रीतीने आपल्याला हलवून घ्यायचे आहे। आता आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले जे हे नूडल्स आहेत ते तळल्यानंतर अगदी कुरकुरीत असे लागतील। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे आहे। त्यामध्ये हे नूडल्स जे आहेत ते आपल्याला सुटसुटीत असे सोडून घ्यायचे आहेत। आपल्याला हे नूडल्स चांगले डीप फ्राय करून घ्यायचे आहे। नूडल्स अगदी गोल्डन ब्राउन झाल्यानंतर ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे। एका कढईमध्ये 1 टेबलस्पून ऑइल ॲड करून त्यामध्ये गार्लिक ॲड करायचे आहे। जिंजर पेस्ट ॲड करायचे। तुम्ही इथे बारीक चिरलेला अद्रक यूज करू शकता। त्याला चांगल्या रीतीने सॉते करून घ्यायचे आहे। यामध्ये उभा चिरलेला कांदा ॲड करूया। उभी बारीक चिरून घेतलेली शिमला मिर्च ॲड करूयात। कोबी ॲड करूयात आणि या भाज्यांना चांगले सॉते करून घेऊयात। आता आपण यामध्ये ॲड करूयात रेड चिली सॉस 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 2 टेबलस्पून डार्क सोया सॉस। हे भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये ॲड करूयात 3 टेबलस्पून टोमॅटो सॉस। तेही चांगले सॉते करून घेऊयात। 2 टेबलस्पून शेजवान चटणी ॲड करून तेही चांगले मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स झाल्यानंतर आपण याला बाजूला काढून 2 ते 3 मिनिटांसाठी थंड करून घेऊयात। जर आपण हे सर्व मिश्रण असेच नूडल्समध्ये ॲड केले तर जी आपली भेळ आहे ती कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे याला चांगल्या रीतीने थंड करून घ्यावे। थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण नूडल्स ॲड करूयात। त्यावरती हे थंड केलेले मिश्रण ॲड करून मिश्रण चांगले एकत्रित मिक्स करून घेऊयात। ही मार्केटसारखी कुरकुरीत अशी चायनीज भेळ खाण्यासाठी अगदी तयार आहे। शेजवान चटणी आणि कोबीसोबत इतकी अप्रतिम अशी ही भेळ लागते। एकदम मी सांगितलेल्या टिप्सनुसार ही भेळ बनवून तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदित रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा आणि माझा हा यूट्यूबचा चॅनल पाहत रहा। तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुम्ही सांगितलेल्या रेसिपीज नक्की ट्राय करेन।